वर्गीकरणाचा विषय सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एस सी मधल्या काही समुदायांचा त्या ठिकाणी मागणी चालू आहे की उपवर्गीकरण झालं पाहिजे। प्रथम म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये एस सी मध्ये 59 जाती आहेत आणि 59 जातीमध्ये प्रत्येक घटकाला न्याय भेटला पाहिजे। परंतु सध्या जर परिस्थिती आपण बघितली तर एस सी मध्ये ज्या काही 59 जाती आहेत त्या 59 जातीला न्याय भेटत नाही किंवा त्यांचा जो हक्क आहे, अधिकार आहे, त्या अधिकारापासून ते वंचित राहतात, लाभापासून वंचित राहतात। त्यामुळे खरं तर माझं म्हणणं आहे की वर्गीकरण हे झालंच पाहिजे। कारण त्याला असं आहे की मान्यवर कांशीराम साहेब यांनी या महाराष्ट्रामध्ये 1971ला भामसेपची स्थापना केली। हे भामसेप SC ST OBC जे काही शासकीय कर्मचारी आहेत, नोकरदार वर्ग आहे, अशा नोकरदार वर्गाचं संघटन तयार करून त्याच्यामध्ये त्यांनी भामसेप ही संघटना स्थापन केली। त्याच्या माध्यमातून त्यांनी एक मोठी चळवळ उभा केली आणि जे काही चळवळीचा बेस आहे तो बेस तयार करण्यासाठी जो आर्थिक फंड असेल त्याच्या माध्यमातून त्यांनी उभा केला। आणि या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये जी काही फुले शाहू आंबेडकर जी काही मुवमेंट आहे, चळवळ आहे, जी आपल्याला बघायला भेटते, ती सर्व त्याचं योगदान मान्यवर जी कांशीराम साहेबांना जातं की कारण की फुले शाहू आंबेडकर ही जी काही मुवमेंट आहे ती मुवमेंट खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या नंतर कांशीराम साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जिवंत ठेवली। तर या महाराष्ट्रामध्ये भामसेपची स्थापन केली असता त्याच्यामध्ये पहिल्यांदा कांशीराम साहेबांनी याच महाराष्ट्रामध्ये भामसेपची संघटना स्थापन केली आणि जे काही इथल्या जे शेड्यूल कास्टमधले जे काही नेते मंडळी होते ते प्रतिनिधित्व करत असताना जे काही भामसेपच्या माध्यमातून जे काही पैसे असतील, फंड असेल, ते सगळा फंड, पैसे वगैरे ह्या चळवळीतल्या लोकांना ते देत होते, त्यांना मदत करत होते। परंतु कांशीराम साहेबांनी या ठिकाणी एक त्यांना गोष्ट दिसून आली की हा जो पैसा आहे, सर्व्हिस नोकरदारांचा जो पैसा आहे, तो पैसा व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी वापरला जात नाही। जे चळवळीतले नेते काय होते ते नेते दारूच्या अड्ड्यावरती जाऊन, हॉटेलवरती जाऊन त्या पैशाचा दुरुपयोग करायचे, मटण अंडी खाऊन निवांत सुस्तपणे राहायचा। परंतु कांशीराम साहेबांना ज्या पद्धतीने चळवळ हवी होती, ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जावा आपल्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा की आपल्याला शासनकर्ते जबात बनायचं आहे, त्या पद्धतीने बदल होताना दिसत नव्हता। त्यामुळे कांशीराम साहेबांनी 1984ला स्वतः पक्ष स्थापन केला याच महाराष्ट्रामध्ये, बहुजन समाज पार्टी। परंतु पक्ष याच महाराष्ट्रामध्ये तयार केला असता तो पक्ष इथं चालू दिला नाही। चळवळ या ठिकाणी त्यांची मोडकळीस आणली म्हणून कांशीराम साहेब UP ला गेले आणि त्या ठिकाणी आपल्या सायकलीला छत्रपती शाहूजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावून त्या ठिकाणी त्यांनी चळवळ वाढवली, चळवळ मोठी केली आणि UP सारख्या ठिकाणी स्वतःच्या पक्षाचा 4 वेळा मुख्यमंत्री त्या ठिकाणी तयार केला, बनवलं। तर एवढी मोठी ताकद त्या ठिकाणी त्यांनी तयार केली। परंतु या महाराष्ट्रामध्ये ही चळवळ का निर्माण झाली नाही? कारण कांशीराम साहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये एकच पुस्तक लिहिलं, ते म्हणजे चमचेगिरी। या महाराष्ट्रामध्ये जे काही चळवळीचं थोतांड आहे ही फक्त चमचेगिरी आहे। या चळवळीच्या नावावरती इथं बऱ्याच जणांनी दुकानं मांडलेली आहेत। 5 वर्षे चळवळ 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 करतात आणि निवडणुका आली की ही राजकीय ज्या काही पक्ष आहेत, नेते आहेत, त्यांच्या दाराखाली ह्या चळवळी नेऊन विकल्या जातात, मांडवली करतात। त्यामुळे इथं जे म्हणावे असं जी बाबासाहेबांना शासनकर्ती जमात आहे खऱ्या अर्थाने ती या ठिकाणी बनली नाही। त्याला कारण असं आहे की या महाराष्ट्रातला जो चळवळीतला नेता आहे, सगळ्यांनी कोणी अंगावरती घेऊन ये, पण जो कोणी नेता आहेत हे चमचेगिरी आहेत आणि या चमचेपणामुळे या महाराष्ट्राच्या चळवळीचं वाटोळं झालेलं आहे। आणि खरं तर आपण बघितलं की आता जर आपण बघितलं तर मिरजला राखीव मतदारसंघ आहे, तिकडे मोहोळ आहे, त्याचबरोबर माळशिरस आहे। परंतु ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ठराविक 1-2-3च जाती त्या ठिकाणी सातत्याने त्याचा लाभ घेताना आपल्याला दिसत आहे। परंतु SC मध्ये 59 जाती आहेत, होलार समाज सुद्धा आमचा आहे, 45 लाखाच्या वर या महाराष्ट्रामध्ये होलार समाजाची संख्या आहे। तरी सुद्धा
होलार समाजाला आज तागायत प्रतिनिधित्व करण्यासाठी किंवा या विधिमंडळामध्ये बसण्याचा कधीही चान्स लाभलेला नाही. आपण जर बघितला तर ह्याच्यामध्ये सर्वस्व जे काही आहे तर आपला महार समाज असेल किंवा चांभार समाज असेल, मोठ्या संख्येने त्याच्यामधील जे काही प्रतिनिधित्व आहे किंवा जे काही लोक आहेत त्याच्यामध्ये लोक त्या ठिकाणी त्या सत्तेच्या ह्याच्यामध्ये ते बसलेले आहेत. परंतु जे इतर मागास आहेत किंवा इतर मागासवर्गीय शेड्यूल कास्टमधले आहेत, इतर मधले ते मातंग समाज असेल, होलार समाज असेल, त्याचबरोबर खाटीक समाज असेल किंवा अन्य 59 मधल्या जाती असतील, तर त्यांना पण त्या मानाने त्यांचा जो हक्क आहे त्यांना पण प्रतिनिधित्व करायला चान्स भेटला पाहिजे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील असतील, आता त्यांनी जो विषय मांडला की मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, ओबीसी समाजासाठी छगन भुजबळ साहेब असतील ते लढतायत. म्हणजे त्याच पद्धतीने जो तो आपल्या समाजाची बाजू घेऊन जो तो आपल्या आपल्या पद्धतीने काम करतोय. प्रत्येक एकच उद्देश आहे की प्रत्येक घटकाला त्याचा लाभ भेटला पाहिजे. एकच व्यक्ती घराणशाही कशासाठी पाहिजे? आता खाडे जे आमदार आहेत ते किती दिवस झाले तेच आमदार आहेत, द्या ना दुसऱ्याला भेटलं पाहिजे ना. माळशिरस मध्ये पण तेच होतं. आता माळशिरस मध्ये असेल, मोहोळमध्ये असेल किंवा 29 मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये ठराविकच जाती कशासाठी? प्रत्येकाला द्या ना, तुम्ही प्रत्येकाला संधी द्या. बाबा तू नाही तू, म्हणजे आम्हीच चळवळीचा नेता, आम्हीच चळवळ जे काय करायचं आम्हीच. चळवळ म्हणजे नेमकं काय? आज विधिमंडळाचं जे अधिवेशन चालू आहे त्या दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्व जे शेड्युल्ड कास्ट मधले जे आमदार आहेत त्यांनी एक बैठक बोलवली होती विधिमंडळ सभापतींनी. त्यामध्ये त्यांनी साईन केल्या की आम्हाला उपवर्गीकरण नको आहे. त्यामध्ये सुरेशभाऊ खाडे आहेत. काय सांगाल? सुरेशभाऊ खाडे आणि जे काही आमदार आहेत सर्वांनी त्याला कडाडून विरोध केलाय उपवर्गीकरणाला, तर तुमची भूमिका काय राहणार? पहिल्या जोड मी तुम्हाला एकच सांगतो की आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी आमदार पदाचा राजीनामा द्यावा, पहिल्या जोड. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती एससी मध्ये ज्या काही 59 जाती आहेत, जे इतर मागासवर्गीय नेते आहेत ना, चळवळीतले काम करतात ना, मग त्यांनाच तुम्ही संधी द्या ना. तुम्हाला सारखं कशाला गांडी खाली कशाला तुम्हाला आमदारकी पद पाहिजे? द्या ना दुसऱ्याला पण संधी द्या. त्यामुळे दुसऱ्यामध्ये काही धमक नाही का? दुसऱ्याचं नेतृत्व तुम्हाला मान्य नाही का? मान्य आहे का नाही? म्हणजे चळवळीचं नेतृत्व सगळं तुम्हीच. चळवळ म्हणून लोकांना याड लावायचं आणि उपवर्गीकरणाला कोणी विरोध केला का म्हणायचं हे RSSचे आहेत, हे भाजपचे आहेत. आणि तुम्ही कुठं आहे? तुम्ही स्वतः आता कुठे आहात? आठवले साहेब स्वतः आता कुठे आहेत? भाजपचे आहेत ना. म्हणजे सत्तेमध्ये तुम्ही सामील झाले आहात. सत्तेशिवाय काहीच नाही, राजकारणाशिवाय काहीच नाही ना. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या काही माणसाला गरजा लागतात, जे काही माणसाच्या जीवनावश्यक वस्तू आहेत किंवा ज्या काही गरजा असतील, अन्य प्रश्न असतील, त्या राजकारणाशिवाय हे प्रश्न सुटतच नाहीत. तुम्हाला असं म्हणायचं का काशीरामजी साहेबांनी एक वाक्य केलं की जिसकी जितनी संख्या भारी उतकी भागीदारी, असं एक वाक्य होतं. त्या धर्तीवरती होलार समाज माग आहे असं तुम्हाला म्हणायचं का? नाही, पहिली गोष्ट म्हणजे कांशीराम साहेबांनी सांगितलं होतं की जितनी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी. त्या पद्धतीने जे काय प्रत्येकाची लोकसंख्या असेल त्याच्या मानाने त्याला तो त्याच्या जो काही सत्तेचा वाटा असेल, लाभाचा वाटा असेल, तो त्याला भेटलाच पाहिजे ना. का भेटू नये? भले होलार समाज असेल, मातंग समाज असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, साळी माळी अनेक समाज असतील, त्यांना त्याच्या समाजाला प्रतिनिधित्व करायला भेटला पाहिजे. प्रत्येक समाजाला चान्स भेटला पाहिजे ना, संधी भेटली पाहिजे. प्रत्येक समाजाचा विकास झाला पाहिजे, ही धोरण आहे ना. त्याच पद्धतीने उपवर्गीकरणामध्ये जी सध्या काही जाती वारंवार त्याच्यामध्ये देश स्वातंत्र्य झाल्यापासून ज्या काही निवडणुका लागलेल्या आहेत 1952 पासून 51 पासून, त्या आज तागायत एकच दोन जाती त्या ठिकाणी जर सत्ता गाजवत असतील, तीच पुढे असतील, तर त्यांनी थोडंसं मागं थांबावं. इतरांना चान्स द्यावा ना, का देऊ नये? इतरांना सुद्धा चान्स द्यावा. चळवळ म्हणून तुम्ही फक्त काय तुम्हीच लाटत राहणार का? असंही बोललं जाते की काही आंबेडकरी ज्या संघटना आहेत त्यांचं मत आहे की संविधान बदलाची ही प्रक्रिया सुरू आहे. आज वर्गीकरण होते, उद्या संविधान बदलते. संविधानामध्ये तरतूद आहे की एसटी आरक्षणाची. पहिली गोष्ट तुम्हाला मी एक सांगतो की बाबासाहेबांचं नाव घेऊन मी तुम्हाला पहिल्यांदा ते सांगितलं, चळवळीच्या नावाने दुकान मांडलेली आहे. चळवळ म्हणजे नेमकं मला सांगा, एससी मध्ये 59 जाती आहेत, बरोबर आहे का? पण 59 जातीमध्ये रोटीबेटी व्यवहार होतो का? नाही होत ना. प्रत्येक समाजाचं की वेगळं अस्तित्व आहे. प्रत्येक समाजाच्या चाली रीती त्यांचं व्यवहार असतील काय असतील ते वेगवेगळे आहेत ना, प्रश्न वेगवेगळे आहेत.
आज आमच्या होलार समाजाच्या चुकीच्या जाती नोंदी असतील, आर्थिक विकास महामंडळ असेल, अभ्यास आयोग असेल, वेगवेगळे प्रश्न आहेत. आमचे प्रश्न आज कोण मांडते? म्हणजे आमच्याच समाजातला कोणतरी उठतोय तो प्रश्न घेतोय. मग एससी मधले या इतर जे जाती आहेत त्याच्यामधला जो एखादा लीडर असेल तो प्रश्न का घेत नाही? म्हणजे ज्याच्या त्याच्या समाजाचं दुःख नाही तो घेणारच ना, त्याचा प्रश्न तो मांडलाच पाहिजे. मग एससीचे जे काय तिथं आमदार खासदार तिथं बसलेत लोकप्रतिनिधी म्हणून एससीचे, मग ते हे प्रश्न का मांडत नाहीत? त्यांना न्याय का देत नाहीत? काय प्रश्न असतील ज्या बाकीच्या ज्या जमाती आहेत किंवा जाती आहेत एससी मधल्या ज्या हे आहेत म्हणजे ह्याच्यापासून लांब आहेत, राजसत्तेपासून लांब आहेत, त्यांचे काय प्रश्न आहेत? साधारण अनेक प्रश्न आहेत. शैक्षणिक असेल, राजकीय असेल, त्याचबरोबर लोकांना अन्न वस्त्र निवारा असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्याचबरोबर नोकरी असेल, व्यवसाय असतील, व्यवसायासाठी जो आर्थिक त्यांना पाठबळ भेटणार आहे ते असेल, त्यांचा सामाजिक स्तर उंचवण्यासाठी ज्या काही इतर अजून ज्या काही बाबी असतील ते असतील, म्हणजे अनेक असे छोटे मोठे व्यवसाय असतील. आज आमच्या होलार समाजाचा वाजवण्याचा धंदा आहे. म्हणजे असे समाजाचे वेगवेगळे व्यवसाय आहेत, वेगवेगळे चालीरीती आहेत. त्या पद्धतीने त्या समाजाचं त्यांची उन्नती झाली पाहिजे ना, आर्थिक स्थिती आहे जी सुधारली पाहिजे, शैक्षणिक दृष्ट्या ते सुधारले पाहिजे. तुमचा जो उपवर्गीकरणाला विरोध आहे किंवा वर्गीकरण झालं पाहिजे, तुमची जी मागणी आहे, तुमची मागणी आहे की वर्गीकरण झालं पाहिजे, त्या लोकांच्या वर्गीकरण झालं नाही पाहिजे, त्यामध्ये काय नेमक्या बाबी आहेत? तुमचं मत काय आहे की वर्गीकरण झालं पाहिजे? वर्गीकरण झालं तर काय फायदा होईल? वर्गीकरण का झालं पाहिजे मी असं म्हणतोय की एससी मध्ये जर 59 जाती असतील तर 59 जातीमध्ये पहिल्यांदा जे काय राजकीय आरक्षण आहे, या महाराष्ट्रामध्ये 29 राखीव मतदारसंघ जे एससी साठी आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक जातीला संधी भेटली पाहिजे. बरोबर आहे का? प्रत्येक असू द्या, मातंग समाज असू द्या, होलार असू द्या, बौद्ध असू द्या, आमचा महार समाज असू द्या, चांभार समाज असू द्या, इतर त्याच्यामध्ये खाटीक आहे, अजून असू जे काही समाज आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाला प्रतिनिधित्व करायला चान्स भेटला पाहिजे ना. प्रत्येकाला त्याच्यामध्ये शासन दरबारी तिथे चान्स पाहिजे, संधी पाहिजे प्रत्येकाला. झालं तर मिळेल असं मला वाटतं. साहजिकच प्रत्येकाला जे जे तुम्ही वर्गीकरणामध्ये जे जे आरक्षणाच्या माध्यमातून जे काय राजकीय आरक्षण असेल त्या त्या समाजाला जे काय तुम्ही राजकीय कोटा देणार आहात त्या त्याला प्रतिनिधित्व करायला चान्स भेटला पाहिजे. नोकरीमध्ये सुद्धा त्या समाजाला तिथे चान्स भेटला पाहिजे. समजा आमच्या समाजाला का असं नाही, आज एखादा अधिकारी मोठा असेल तो त्याचा लाभ घेतला असेल तर त्यानं लाभ घेतला तर ते जे काय इतर त्याच्यामध्ये समाजामध्ये पण गोरगरीब लोक असतात तर त्यांच्या घरामध्ये सुद्धा तो लाभ गेला पाहिजे ना. म्हणजे आंबेडकरी चळवळ आहे तो विरोध भाजपला करते का वर्गीकरणाला विरोध करते? नाही नाही, त्यांचा विरोध सध्या आता वर्गीकरणाला आहे. त्याचं कारण असं आहे की एससी मध्ये 59 जाती आणि 59 जाती ज्या काय आहेत त्यांचं वर्चस्व त्यांचं नेतृत्व आम्ही केलं पाहिजे आणि या सर्व जाती आमच्या अंडर खाली पाहिजे. जर आमचं नेतृत्व नष्ट होतंय ना, कळलं का, अस्तित्व नष्ट होतंय, त्यासाठी हा सगळा खेळ चाललाय. पण तुम्हाला जर 59 जातीचं एवढंच प्रेम उतू चाललं असेल तुमचं तर त्यांचे प्रश्न मांडा ना. त्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात जे काही लोकप्रतिनिधी बसलेले आहेत जे आता विरोध करतात त्यांनी ते प्रश्न मांडावेत ना आणि त्याचा निकाल लावू द्यावा. तुम्ही निकाल का लावत नाही त्यांचा? तुम्ही प्रश्न ते का हे करत नाही? बरोबर आहे का? ते प्रश्न तुम्ही निकालीत लावा ना. मग आंबेडकर म्हणायचं फक्त आंबेडकर फुलेशिवाय आंबेडकर मुवमेंट म्हणायचं ती फक्त एकाच जातीसाठी मर्यादित आहे का? बरोबर आहे का? फुलेशिवाय आंबेडकर ही एकाच जातीपुरती काय मर्यादित विचारधारा नाही. ही विचारधारा समुद्रागत आहे. ह्याच्यात एका जातीचा किंवा एका माणसाचा ह्याच्यामध्ये अजिबात तुम्ही समावेश करू नये की फुलेशिवाय आंबेडकर म्हणायचं. आता ते चंदनशिवे आमचे असतील, ते आता ते कवी आहेत, ते उद्धव ठाकरेंच्या स्टेजवरती गेले, त्यांनी तिथं राजकीय स्टेजवरती भाषण केलं. मग आता ते राजकारणामध्ये गेलेच ना, गेले का नाही सांगा? पण शेवटी जे काही चळवळ असेल, मुवमेंट असेल, त्याचा हेतू राजकारण आहेच ना. बरोबर आहे का? राजकारणामध्ये तुम्हाला गेल्याशिवाय तुमच्या पदरात काहीच पडणार नाही, काहीच पडणार नाही. आता तुम्ही समर्थनासाठी काय करणार आहात? कारण आमदारांनी तर लिहून दिलंय की आमचा वर्गीकरणावर थेट विरोध आहे. अहो का, आमदारांचा त्याला विरोध असू द्या का नसू द्या, कुठल्या आमदारांचा आहे, ते कोण आमदार आहेत, ते कुठल्या जातीचे आमदार आहेत हे पण बघितलं पाहिजे ना. किती आमदारांचा त्याला विरोध आहे. परंतु समाज भावना म्हणून मला होलार समाजासाठी, समाजाच्या अस्तित्वासाठी आम्हाला त्या ठिकाणी होलार समाजाच्या वतीने उपवर्गीकरणाला पाठिंबा देणं गरजेचं आहे. कारण आमच्या होलार समाजाचं अस्तित्व शून्य आहे.
बरोबर आहे का? शून्य आहे. आज तागायत आमच्या होलार समाजावरती अन्याय अत्याचार झालेला आहे. समाज म्हणून या उपवर्गीकरणाला मी होलार समाज यंग ब्रिगेडच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. 100% उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि होलार समाजाला आमच्या त्या ठिकाणी न्याय भेटला पाहिजे. आमच्या सुद्धा समाजाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याचा चान्स भेटला पाहिजे. आणि जो कोणी SC मध्ये जो कोणी स्वतःला आंबेडकरवादी चळवळीतले म्हणत असतील, जो कोणी आंबेडकरवादी आम्हाला नेते म्हणत असतील, जे कोणी म्हणत असतील आणि आमचंच वर्चस्व आम्ही म्हणजे सर्व बाबासाहेब, असं नाही, असं काय सुद्धा नाही. ते चळवळीच्या नावाने दुकानं मांडलेली आहेत. बाबासाहेब आम्हाला सुद्धा चांगले माहीत आहेत. बाबासाहेबांवरती आमचं प्रेम आहे, आमचे ते आदर्श आहेत, आमचे ते दैवत आहेत, आम्ही त्यांना मानतो. बाबासाहेबांनीच आम्हाला सांगितलेलं आहे की जिथं अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, त्या लाभापासून कोण वंचित असेल तर त्यांनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. का उठवू नये? हे वर्गीकरण झालं तर संविधान धोक्यात येईल का? संविधान धोक्यात आहे असं जे कोणी त्यांना वाटत असेल तर त्यांनी पहिल्या झूट त्या विधान भवनात जे कोणी बसलेले असेल त्यांनी राजीनामा द्यावा. तुम्ही सत्तेत कशासाठी बसलाय? तुम्ही आमदार म्हणून तिथं सत्तेत बसता, खासदार म्हणून सत्तेत बसता, मंत्री म्हणून तिथं सत्तेत बसता आणि संविधान धोक्यात आहे म्हणतात. हाय धोक्यात तर राजीनामा द्या ना. का तुम्ही राजीनामा देत नाही? राजीनामा द्या. मग त्यांचं मत आहे की संविधान बदलाची प्रक्रिया आहे, SC आरक्षण संविधानामध्ये तरतूद आहे आणि त्यामध्ये वर्गीकरण झालं तर हो का? संविधान हे असंच लोकांना भीती घालतात. संविधान बदलायचं चालू आहे, हे असं करायचं चालू आहे, हे बाबासाहेबांच्या विरुद्ध चालू आहे, असं चालू आहे म्हणून आमच्या लोकांना हे याड लावला असं काय? आम्हाला कळालं याड लावलं. फक्त बाबासाहेबांचं नाव घ्यायचं ना आम्हाला याड लावायचं आणि ह्यांनी लिडरशिप करायची आमची. काही नाही, तसं नाही चालणार. आता तुम्ही या ना. इतर समाजामध्ये पण फुले शाहू आंबेडकर चळवळीचे अनेक नेते आहेत. तुम्ही जर बघितलं तर आमचे SK वेळी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांना इतर समाजाने किती स्वीकारले? SC मधल्या होलार समाज सोडून नाही स्वीकारलं ना. त्याचबरोबर आता आपण जर बघितलं तर इस्लामपूरचे आपले मातंग समाजाचे आहेत ना नेते, सुकुमार कांबळे साहेब, त्यांना इतर किती लोक स्वीकारतात? अनेक लोक आहेत ना. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की बौद्ध किंवा महार समाज आहे तो जर धर्म स्वीकारला तर स्वीकारत नाही? मग स्वीकारलं पाहिजे ना. हे समाजाचा विषय नाही, पण त्या समाजातले जे काही नेते आहेत, जे चळवळ मिळून जे चळवळीचे नेते म्हणून मिरवतात, जे राजकीय नेते म्हणून जे मिरवतात का नाही, हे सगळं खोड्या करतात. समाजाचा त्यात काही विषय नाही. ही जे नेते म्हणून त्यातले जे टगे आहेत ना, या टग्यांनी काय केलंय? समाजाची सगळी नासाडी करून टाकली. आमच्याच अंडर खाली राहिलं पाहिजे, आम्हीच सगळं राहिलं पाहिजे, आमच्याच मागं सगळी आली पाहिजे. ह्यांनी का नाही या जातीचा सगळ्याचा सुतोडा नाश करून टाकलेला आहे. हे किती किती विरोध करतात मला सांगा. आता मला सांगा, माळशिरस मध्ये आता ते उत्तमराव जानकर हे धनगर समाजाचा सगळ्या संबंध महाराष्ट्राला माहिती आहे, तरी सुद्धा SC ची जागा त्यांनी खाल्ली ना. मग ह्याच्या विरुद्ध तुम्ही किती आवाज उठवताय मला सांगावा. आठवले साहेब तिथं सत्तेत आहे, सुरेशभाऊ खाडे तिथं आहेत, तुम्ही का आवाज उठवत नाही? का बोलत नाही तुम्ही? चांभार समाजाच्या प्रणिती शिंदे आहे का नाही? त्यांचे वडील सुद्धा ते मुख्यमंत्री होते. मग तुम्ही आवाज का उठवत?